राम राम शेतकरी बांधवांनो, मी तुमचा मित्र शुभचिंतक भूषण पाटील। आजच्या व्हिडिओमध्ये काय नवीन तर मित्रांनो, तुम्ही मागं पाहू शकता जो आपला प्लॉट आहे त्याचे जे पानं गळले होते ते सध्या आता पिवळे पडायला लागलेले आहे। आणि खूपच मित्रांचे लगातार मला कमेंट पण येते की भाऊ आपल्या शेतात करपा व त्याच्यासोबत नेमॅटोड सारखे प्रकार दिसू लागलेले आहेत। तर मी त्यांना सांगू इच्छितो, आता तुम्ही पाहू शकता प्लॉटची सध्या वेन स्टार्ट आहे आणि अशा अवस्थेत जो आपला प्लॉट आहे किंवा झाड आहे त्याला हाय न्यूट्रिशन व्हॅल्यू लागतं। कारण की तुम्ही पाहू शकता केवढा मोठा तो घड बाहेर पाडतोय, तर त्याला किती जास्त न्यूट्रिशन लागणार आहे। आता तर कोणते शेतकरी थोडेसे आळसपणा करून देतात काही सोडण्यामध्ये, त्याच्यामुळे जे पण आपले खाली पडलेले पानं आहे त्यांच्यामध्ये झाड जो असतो तो न्यूट्रिशन अपटेक करण्याची कोशिश करतो, म्हणून जे पानं असतं आपले ते पिवळे पडायला लागतात। तर याच्या मागे काही सिगाटोका म्हणजे करपा किंवा नेमॅटोड सारखा काही प्रकार नाही आहे आणि तो काही आता येणार पण नाही। पहिला मुद्दा हा आहे। आणि असं बघून कोणीही फंगीसाईड वगैरे म्हणजे स्प्रे करायचं काही काम नाही आहे, जास्त खर्च करायचं। तर एवढी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवून द्या। जय हिंद।